आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. कशी शिवसेनेची काय तयारी? भाजपच नाही, प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वबळाची तयारी करत असतो. म्हणून भाजपने काही वेगळं केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. आम्ही सुद्धा तयारी करतोय, आमची तयारी आहे. परंतु येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत आणि असा नेत्यांचा सर्वांचा आदेश आहे. एखाद्या ठिकाणी जर चुकून एखाद्या तणाव जर झाला तर त्या ठिकाणी कदाचित वेगवेगळं लढलं जाईल. सर, भाजप हा घाला दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं उद्धव ठाकरे बोलत आहेत. कसं पाहताय? दगाबाज कोण, चांगलं कोण? आता झालं ते गेलं ना. 5 वर्ष पाणी फिरलं ना त्याच्यावर. कशासाठी विषय पाहिजे तुम्हाला? युतीमध्ये लढायचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं. दगाबाज कोण आहे त्याच्यात? आपण स्वतः दगा करायचा आणि इतरांवर आरोप करायचे, ही त्यांची जुनी सवय आहे. टोमणे मारणे आणि आरोप करणे यातच त्यांचं पूर्ण हे 5 वर्षाचं कारकीर्द गेली आहे. आमचंच नाही तर भाजपाचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे लवकरच बुडणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. आमच्या जहाजामध्ये कमीत कमी भरती होते. तुमच्या जहाजातले सगळे उंदरे पळून चाललेले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या. आपल्या जहाजाला पडलेलं भोग बुजवण्याचा प्रयत्न करा. आणि आता काही दिवसांतर तुम्हाला कळेल की ते आपल्याकडं कोण आहे. मग पुन्हा माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर, संजय राउत ने कहा है कि उनकी किताब में कहा है कि अगर मैं ज़्यादा लिखता हूँ किताब में तो बवाल हो जाएगा. उन्होंने जो किताब क्या लिखेगा? सब तो झूठ लिखता है. एक बात तो सच बोले. आज तक का हमारा एक्सपीरियंस है कि उसने जो भी बात बोला है उसके विपरीत ही काम हो चुका है. और हम जानते हैं, हम कल के आए नहीं हैं. हम 42 साल से पार्टी का काम करते हैं. इसलिए हमको अच्छी तरह से मालूम है झूठ क्या कहा, कौन सा बोला जाता है, सच कहाँ बोला जाता है. इसलिए उन्होंने जो भी आज तक किया है झूठ का राजनीति की है. और झूठ की राजनीति पे आज उन्होंने खुद की सिर्फ स्टेटस बनाने का कोशिश किया. इसकी वजह से आज उबाटा गट की ये हालत हो चुकी है. सर, शेवटी उद्धव ठाकरे असंही म्हणतात की देशावर जर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानासोबत राहू. आता आणखीन संकट यायचं बाकीच होतं का? वाट पाहतात का संकटाची? जेव्हा संकट आलं त्या टायमाला तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं. परंतु तुम्हाला लोकसभेमध्ये जे काही मतदान झालं होतं, तुम्हाला वाटलं की आता जर पाकिस्तानच्या विरोधात बोललो तर आपल्या मतावर परिणाम होईल. आणि ही जी मताची बेरीज करायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम तुम्हाला आयुष्यात भोगावा लागेल. सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीकडे वळवला. तिला सुटला आहे का? आता येणारं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात. त्या मागण्यामध्ये आमच्या विभागाला मला वाटतं भरघोस निधी मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.